जय मुक्ताई. श्री दासमुक्ता लिखित कांदा मुळा भाजी या अभंगावरील कीर्तन पाचवे. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. मोठ नाडा विहीर दूरी अवघी व्यापिली पंढरी, सावता म्हणे केला मळा विठ्ठला पायी गोविला गळा. प्रस्तुत अभंग आहे सावता महाराज यांचा. सावता माळी नावानं जे संत मालिकेत प्रसिद्ध आहेत. स्वभावानुसार वाटेला आलेल्या शास्त्रविहित कर्माचरणाचा ज्यांना स्वाभिमान आहे, तैसे स्वभावे भागा आले वरी शास्त्रे खरे केले, ते विहित जो आपुले आचरेगा. महाराज म्हणतात, आम्ही माळी जमातीचे आहोत. बागायती शेती करणं आमचं स्वकर्म आहे, स्वधर्म आहे. हाच आमचा परमार्थ आहे, तेच आम्ही करतोही. स्वामीच्या मनोगतानुसार वर्तन ही त्या स्वामीचीच आत्यंतिक सेवा ठरते, हे आम्ही चांगलं जाणून आहोत. आम्ही स्वामीनिष्ठ आहोत, व्यापारी नाही. स्वामीची या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा. येर ते पांडवा वाणिज्य करणे. जे ज्यांचं प्राप्त कर्तव्य आहे, विहित कर्म आहे, तेच त्यानं करावं. जे गुणानुरूप असल्यानं त्याचा स्वभाव धर्म ठरतो, हेच त्या ईश्वराचं मनोगत आहे. अगा जया जे विहित तेची ईश्वराचे मनोगत. म्हणून या मनोगतानुसार वर्तन ही त्याची परमसेवा. नि म्हणून ही परमसेवाच परम अर्थ परमार्थ ही आमची निश्चित धारणा आहे. तोच आम्ही न चुकता करीत असतो. या आमच्या परमार्थाची साधनं म्हणजे आमची शेती, शेतातील विहीर, मोठ, नाडा, दोरी, बैल इत्यादी. मोठ हाकणं, जाईजुई, शेवंती इत्यादी फुलझाडांना कांदा, मुळा, लसूण, मिरची, कोथिंबिरी, पालेभाज्या यांना पाणी देणं ही आमची परमार्थ साधना. जी आम्ही करतो ती ज्याची ही परमसेवा त्या ईश्वराची त्याच्या नामचिंतनद्वारा नित्य आठवण ठेवून. साहजिकच ही ईश्वर सेवा ही त्या ईश्वराची स्वकर्मरूपी फुलांनी केल्या जाणारी पूजा करीत असता इतरत्र कुठे जायला आम्हाला कुठे सवड आहे. तेच पंढरपूर विषयीही विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊ म्हटलं तर मग या मळ्याचं कसं. आम्हाला तर कशीच सवड नाही आणि त्यांना म्हणजे विठ्ठलांना कसंच काम नाही. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. मग आमचं जाणं होत नाही म्हणून ते म्हणजे श्री विठ्ठल येऊन दर्शन देतात. त्यांना तडजोड तर करणं आलीच. निवांत एकटेच असतात, डोळे भरून पाहिल्या जातात. ऐका महाराजांच्या शब्दात. महाराज म्हणतात, आमुची माळियाची जात शेत लावू बागाईत, आम्हा हाती मोठ नाडा पाणी जाते फुल झाडा. शांती शेवंती फुलली प्रेमे जाईजुई व्याली, सावताने केला मळा विठ्ठल देखियेला डोळा. एकदा तर नामदेवराय ज्ञानोबा रायांच्या सह देव आले. ती दोघे मळ्याबाहेर थांबलीत. देव मळ्यामध्ये आले. विकाशिला नयन स्फुरण आले बाही, दाटले हृदयी करुणा भरिते. जाता मार्गी भक्त सावता तो माळी, आला तयाजवळी पांडुरंग. नामात ज्ञानदेव राहिले बाहेरी, मळिया भितरी गेला देव. माथा ठेवणी हात केला सावधान, दिले आलिंगन चहुभुजी. चरणी ठेवणी माथा विनवितो सावता, नैसा पंढरीनाथा करीन पूजा. तयाचे आम्हा व्यसन या वर्गातील सावतोबाराय. शके 1217 शालिवाहन शक मनमथ नाम संवत्सर ग्रीष्म ऋतू आषाढ वद्य चतुर्दशी ही ज्यांची पुण्यतिथी. उठवणी प्रातकाळी करुणिया स्नान, घालुनी आसन यथाविधी. नवज्वरे देह झालाशे संतप्त, परिमनी आर्त विठोबाचे. प्राणायाम करुणी कुंभक साधिला, वायू निरोधिला मूळ तत्वी. शके 1217 शालिवाहन शक मनमथ नामक संवत्सर ऋतू ग्रीष्म कृष्ण आषाढ चतुर्दशी आला उदयासी सहस्रकर. सावता पांडुरंगी स्वरूपी मिनला, देह समर्पिला ज्याचा त्याशी. स्वकर्म कुसुमांनी सर्वात्मक ईश्वर पूजा, वैराग्य प्रसाद, बुद्धियोग, अनुकंपा प्रसाद, सर्वत्र भगवत दर्शन अवघी विठाबाई माझी. स्वकर्मानुष्ठानाचं फल अशा ईश प्रसादानं झालेल्या भगवत दर्शन अनुभूतीचं स्वरूप महाराज कथन करतात, अवघी विठाबाई माझी. आता प्रश्न आहे, अनुभूती का सांगावी? याचं उत्तर,
ईश्वराविषयी कृतज्ञता म्हणून, लोकांविषयीचं एक कर्तव्य म्हणून, तयाही कर्तव्य असे उरले लोकांलागी, आदर्शाची त्रैकालिक गरज म्हणून. परमात्मा अनुभव सांगितला तर नास्तिकांच्या डोळ्यावरील झापड जाते. आस्तिकांना स्वरूपाचं परोक्ष का होईना पण यथार्थ ज्ञान होते. अनुभव येण्याविषयी तीव्र मुमुक्षा निर्माण होते. त्या अनुभवाचा साधकानं साधन म्हणून उपयोग केला तर निर्दोष साधना घडते. अंतर स्वभावता बाहेर धावतच, आवरता आवरत नाही. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, धरिताही परी आवरेना. तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे, लपविता खरे येत नाही. फूल फुललं फळ पिकलं तर सुगंध सर्वत्र पसरतोच. आत्मकथन तर ठरतच. महाराजांना अवघी विठाबाई माझी हे जे भगवत दर्शन घडलं ते वर्णाश्रमानुसार वाट्याला आलेल्या स्वभावनिहित कर्माचं, कर्तृत्व मद आणि फलास्वाद विरहित तथा ईश्वरार्पण बुद्धीनं केलेलं आचरण, तसंच अनन्य होऊन केलेलं उपास्य चिंतन यामुळे प्राप्त झालेल्या ईश प्रसादानं. अवघी विठाबाई माझी ही दर्शनानुभूती म्हणजे ईश प्रसादाची पराकोटीच. क्रमशः असं शास्त्रविहितनी स्वभावनिहित अशा स्वकर्मरूपी फुलांनी केलेल्या सर्वात्मक ईश्वराच्या पूजेनं प्रथमतः वैराग्य सिद्धिरूपी प्रसाद प्राप्त होतो. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी. मग तिये पूजे रिझलेनी आत्मराजे, वैराग्य सिद्धी देईजे पसाय तया. जे वैराग्य दशे ईश्वराचेनी वेदवशे, हे सर्वही नावडे जैसे वांत होय. त्यामुळे वृत्ती अंतर्मुख होऊन घडलेल्या यथार्थ चिंतनानं ईश्वर बुद्धियोग देतो. ज्या योगे तो ईश्वर स्वरूपाला प्राप्त होईल. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धियोगम तम येन मामू पयांती ते. त्यानंतर ईश्वराची अनुकंपा होते, ज्यात आत्मभावस्थ ज्ञान प्रकाशानं अज्ञाना अंधकार नष्ट होतो. तेषामेवानुकंपार्थ महमद ज्ञान जंतमः, नाशे आम्यात्म भावस्थो ज्ञानदीपेन भास्वतः. आणि शेवटी पूर्ण भगवत शरणागतीत शाश्वत स्थानाची प्राप्ती करून देणारा पराशांतिरूप प्रसाद प्राप्त होतो. तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत, तत्प्रसादात पराम शांतीम स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम. शाश्वत स्थान प्राप्त होते म्हणजे देहत्रयाचा निराश होतो. ईश्वराशी समरसता प्राप्त होते म्हणजे स्वयमेव पांडुरंग होतो. ही ईशप्रसादाची पराकोटी. यानंतर निश्चल द्रष्टा होऊन होणारं दर्शन असतं की जो अंगान देव झाला त्याला सर्वत्र देवाचीच प्रचिती येते. होईल अंगे देव झाला जो आपण, तयासी हे जना अवघे देव. जेथे तेथे देखे उभा अवघ्या गगनाचा गाभा, पाहे तिकडे बाप माय विठ्ठल आहे रखुमाई. देखती जे डोळे रूप आपुले ते खेळे. डोळे जे पाहतील मग तो कांदा असो, मुळा असो का भाजी असो, रूप आपुले ते खेळे म्हणजे अवघी विठाबाई माझी. लसूण असो, मिरची असो का कोथंबिरी असो, रूप आपले ते खेळे म्हणजे अवघा झाला माझा हरी. विहीर असो, मोठ असो का नाडा दुरी असो, रूप आपुले ते खेळे म्हणजे अवघी व्यापिली पंढरी. एकंदरीत ईश प्रसादानं स्वयमेव पांडुरंग झाल्यानंतर निश्चल द्रष्टा होऊन होणारं दर्शन आणि पूर्वसंस्कारवशात स्वभावानुरूप होणारं मळा करण्यासारखं होणारं सहज वर्तन, चेष्टा, हे सर्व विठ्ठलाशी अनुबंधित म्हणजे विठ्ठल स्वरूप, विठ्ठलांकित असंच. फक्त कांदा मुळादीच काय तर नाही, उखीते आघवा मीची. भगवान म्हणतात त्याला सरसकट सर्व काही आता मी वाचून नाही. मग कांदा मुळाच का तर पहिली गोष्ट देह आहे तोपर्यंत कर्म होणारच. जोवरी संगू प्रकृतीचा तोवरी त्यागून घडे कर्माचा. दुसरी गोष्ट कर्म घडतील ते पूर्वसंस्कारवशातच. पूर्वसंस्कारवशे तसंही शास्त्रता आणि स्वभावता ज्याचं जे प्राप्त कर्तव्य तेच त्यानं करीत राहणं हेच ईश्वराचं मनोगत. म्हणून निशंक होऊन तेच केलं तर निश्चितच तो ईश्वर हातात येतो. अगाध जया जे विहित तेची ईश्वराचे मनोगत.
म्हणून केली या निभ्रांत सापडेची तो. अविरत आपलं विहित कर्म असं करावं की देव तो सर्वात्मकेश्वर आपला आभारी होईन. आपुल्या विहिता उपाय असे न विसंबिता, ऐसे किजे की जगन्नाथा आभारू पडे. मग चोखामेळा असतील तर ढोरच ओढतील, सजन कसई असतील तर मासच विकतील, सावतामाळी असतील तर मळाच करतील, पण केलेला संपूर्ण मळा म्हणजे अवघा विठ्ठल. पुढील जीवन विठ्ठलापायी गोविला गळा. सूत्रधार विठ्ठल, आम्ही म्हणजे कळसूत्रीची बाहुली. प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. हरी नेतो तिकडे जातो, तो नाचविल तसं नाचणं जाणो. तो आता माळी नि आम्ही ते विहिरीतील मोठीनं काढल्या जाणारं पाणी. माळी जिकडं नेईल तिकडं, मग तो वाफा मिरचीचा असो का उसाचा, कुरकुरण करता जाणं एवढंच पाण्याचं काम. ना त्याचं कोणतं स्वतःचं नियोजन, ना त्यासाठी कोणत्या संयोजनाचा डोक्याला ताण. माळिये जेवते नेले तेवते निवांतची गेले, तिया पाणिया ऐसे केले होवा वेगा. उदके नेले तिकडे जावे, केले तैसे सहज व्हावे, एवढंच माहिती. अर्थात पुढील जीवन म्हणजे सहज स्थिती. मग प्रसंगी हातून गाडोगंती व्यवहार झाला तरी त्या सहज स्थितीचा भंग नाही. सहज स्थिती आहे अंगी, प्रसंगी ती वंचना. होऊ देत मग व्यापार कितीही, व्यापाराचे गाढे मोडिताही अपाडे, अक्रियेचे न मोडे पाऊल केही. अर्थातच होणारी कर्मे साक्षी रूपानं, अशा धारणातून की इंद्रिय हे इंद्रियांच्या विषयात वर्तन करतात. माझ्या सत्तेनं होत असली तरी त्या कर्माचा माझ्याशी काही एक संबंध नाही. इंद्रियार्थेषु वर्तंत इति धारयन. साक्षीत्वे या झालो गुणांचा देखणा, सूर्याची परी तुका लोकी क्रीडा करी. अर्थात जेवी जळा आत पद्मपत्र अशा अलिप्तत्वानं, म्हणजे तो कर्मे करी सकळे परी कर्मबंधा नाकडे, जैसे न शिंपे जळी जळे पद्मपत्र. सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे. एकंदरीत होणारी कर्मे पूर्वसंस्कार वशातच, अर्थात पूर्वीची ईश्वराचं मनोगत म्हणून जी आतापर्यंत तो करीत आला, ज्यानं ईश्वर आभारी झाला, जे वैराग्य, बुद्धियोग, अनुकंपा, प्रसाद क्रमानं झाला स्वयमेव पांडुरंग पर्यंत ईश प्रसादास कारणीभूत ठरलं. आता नंतरही देहाजवळ निर्वाहो तोपर्यंत होणारी घडणारी कर्मे पूर्वसंस्कार वशात तीच. तथापि आधी ती कर्मे मानिजे या सदरातून होती, अवघी विठाबाई माझी. आता मात्र त्या मानून केलेल्या साधनेची फलश्रुती म्हणजे अवघी विठाबाई माझी ही प्रचिती, ही अनुभूती. कर्म तेच ब्रह्म अशा साम्यबोधावर जो आता आरूढ झाला, कर्म तेची ब्रह्म ऐसे बोधा आले जया सम. म्हणूनच तर आता तया कर्तव्य ते निष्कर्म धनुर्धरा. कारण आता अनुभूतीच्या जोरावर तो त्या कर्माचा करता नाही, तो करता नोहे काही प्रतिती बळे. अर्थातच आता त्याच्या हातून होणारं ते कर्म म्हणजे कर्तेपणा वाचूनच. म्हणूनच ते निष्कर्म, वास्तविक कर्तेपणा वाचून होणारं कर्म तेच ते निष्कर्म कर्म. ही गुरुकडून ज्ञात होणारी अशी वर्माची गोष्ट आहे. करितेन विन कर्म तेची ते निष्कर्म, हे संपूर्ण जाणे वर्म गुरुगम्य जे. पण हे गुरुगम्य वर्म त्याला स्वकर्म फुलांनी त्यानं ईश्वराची केलेली पूजा, त्या पूजेनं संतुष्ट झालेल्या ईश्वराच्या प्रसादानं ज्ञात झालं. त्याच ईश प्रसादानं अवघी विठाबाई माझी, अर्थात कर्म तेची ब्रह्म हे साम्यपण जयाबोधा आले. कर्म हे ब्रह्मच, सर्व काही विठाबाईच ही वस्तुस्थिती असेल तर ती आधीही होतीच. ईशावास्य इदम सर्व वासुदेव सर्वमिती हा सिद्धांतच आहे. पण आधी अशी अनुभूती नव्हती. का नव्हती? तर कळत नसल्यानं कर्म ब्रह्म सम असा बोध नव्हता. कर्म ब्रह्म यांच्यात दुजाभाव होता. दोन समजल्या जात होते. न कळता मन दुजे भावी. यावत व्यापार ज्यात कर्मेही आलीच. अवघी विठाबाई का दिसत नव्हती? कारण एकतर दृष्टीदोष अथवा दृष्टी नसणं. आता ईश प्रसादानं ती दृष्टी आली. आता तर ज्ञानियांचा डोळसा माझी डोळसो तो विरसा. आता तर ज्ञानियांच्या डोळसा माझी डोळसू तो विरेशा. ज्ञानदृष्टी असलेल्या डोळसा माझीचा तो डोळस आहे. म्हणूनच तर
कर्म तेच असलं तरी आता मात्र ते सर्व म्हणजे अवघी विठाबाई माझी. विठो बारख माई जय जय विठो बारख माई. विठो बारख माई जय जय विठो बारख माई. विठो बारख माई जय जय विठो बारख माई. जय मुक्ताई, जय दास मुक्ता.